असं शुद्ध नसतो होत माणूस, असं शुद्ध नाही होत माणूस. काय म्हणते मंदिराच्या मूर्ती कोणत्या कारागिरी स्वयंभू मूर्ती प्रकट झाली जमिनीतून ती. हा काय तेव्हा टेक्नॉलॉजी काय होती. गुड मध विद्वाची सायच्या पासून बनवलेलं मंदिर आहे. हा 1000 सबस्क्राईबर लवकर करा. शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज दिवस दुसरा आहे आपला आणि आता आपण अजून नाशिकमध्येच आहोत आणि सकाळचे वाजलेत 7:53 आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतोय बघा. डोंगरावर बघा कसे ढग उतरलेत. रात्रीचा व्ह्यू एवढा भारी होता ना, मी म्हणजे कॅमेऱ्यामध्ये कव्हर नसं झालं म्हणून मी रेकॉर्ड नाही केलं, पण हे बघा अख्खे ढग उतरले डायरेक्ट डोंगरावर पूर्ण. हा हे बघा हे बघा हे बघा हे बघा एकदम एकदम कडकला आहे. हे बघा काय व्ह्यू आहे बघा सकाळी सकाळी. आता आम्ही चहा पिलाय, इथून निघू आपण आणि मला वाटतं नाश्त्याला थांबू. नाश्त्यानंतर मग आपण पुढे कंटिन्यू करू, जिथेही जाऊ. मी पूर्ण दाखवून तुम्हाला व्ह्यू मला दाखवायचा. व्ह्यू एकदम भारी एकदम भारी, म्हणजे बघा डायरेक्ट तुम्हाला ढगा दाखवतो. ढग कसे उतरलेत बघा, कसे उतरलेत बघा, एक नंबर एकदम. चला तर तुम्हाला आम्ही निघताना भेटतो डायरेक्ट गाडीमध्ये. आता आपण नाश्ता करायला थांबलोय सगळे. पहिला ब्रेक आहे आपला दिवसातला हा. आता आपण नाश्ता करून घेऊ. काल आपण रात्री इथे चहा पिला, तिथेच आपण आता नाश्ता करण्यास थांबलेलो आहोत. तर नाश्त्याची ऑर्डर अशी मला वाटते काय द्यायचे? मिसळपाव. मिसळपाव, हां मिसळपाव काय पिझ्झा पाव फुल सुसाट. हे बघा हे लहान पोरं आणलेत आम्ही सोबत. लहान पोरं बघा आमचं. मिसळ पाव. चला आता आपण जाऊ मस्त. हां हे असा हात दाखवत नको जाऊ व्हिडिओमध्ये, खपका नेशीलमध्ये. चला आम्ही आता जातो मिसळपाव खायला. मस्तपैकी आमचा नाश्ता करून झाला मिसळपाव. आणि इथं लोक आले होतं मगरमच्छ बघायला. तुम्हाला दाखवतो मगरमच्छ बघा. मगरमच्छ पकडले आम्ही, मगरमच्छ पकडले. आमच्या बायका मंडळाने मिळून मगरमच्छ पकडले. हां चला आपण फोटो काढू. आम्ही उतरलो बसमधून. आता पुढचा प्रवास आमचा चालू होतो डायरेक्ट रिक्षाने. असे काही रिक्षात सगळे बसलेले आहेत. अरे लहान पोरगी, अरे चला आता आपण जाऊ. आम्ही एका रिक्षात बसतो. थांबा आम्ही कुठे इथं कोण आहे बसले का? ठीक आहे आपण त्यांना रिक्षा बघायला लागेल आम्हाला बसण्यासाठी. काय शॉट काय सीन केलंय हो, आम्हाला द्या एक रिक्षा. चल चल बघू, चल लवकर चल लवकर चल. चला रिक्षात बसतो. चला पटापट. एक दिवस एक रात्र लपून ठेवलं, युद्धाला जायला लागले. सीता माता इथं आपण जेव्हा युद्ध करून सीता माता कुठं लपवली कसं ओळखणार. रामाने काय केलं, 5 बोटाची झाड लावली. ते आज पण आहे. 5 झाडामुळे नाशिकमध्ये लागेल म्हटलं तर पंचवटी. कुठली झाडं? पंचवटी. 5 झाडामुळे पंचवटी म्हटलं जातं. ही होती एक शॉर्ट स्टोरी पंचवटीची. काकाने सांगितली आता आपल्याला. आता आपण चाललोय पंचवटीला दर्शन करायला. सीताहरण एक रात्र आणि एक दिवस ठेवलेलं. हां काय पंचवटी नाव पडलेलं आहे बघा. हे 5 झाड आहेत. 4-5. आणि आता आपण चला आतमध्ये जाऊ, दर्शन करू. ठीक आहे तर आतमध्ये चला. बघा आतमध्ये बघा पूर्ण. आता कसं एक नंबर आहे. गौशाळा आहे ती पण आपण दर्शन घेऊ. या साईडला काय सीताबाईचा संसार आहे. म्हणजे लवकर शिकडे जन्म नाही. चला आता आपण कवरा मंदिराचं दर्शन करू. ते प्रवेशद्वार आहे. चला आतमध्ये जाऊ आणि दर्शन करू. मंदिर बघा पटकन बघून घ्या, दर्शन करा. पण दर्शन करून घेतो. बाहेरून बघा मंदिर असं काही आहे बघा. मस्त एकदम. चला आता आपण पुढे जाऊ. अजून पुढे तुम्हाला दर्शन करू. काय म्हणते मंदिराच्या मूर्ती कोणत्या कारागिरी स्वयंभू मूर्ती प्रकट झाली जमिनीतून ती. हा काय 350 वर्षापूर्वी इथले साधू संत लोक गोदावरी इथलं स्थान करायला गेले होते. हा तेव्हा तिथून रामगडातून त्याला प्रकट झालेली मूर्ती भेटली होती. रामाची, लक्ष्मण, सीताची हा आणि हनुमानाची 4 मूर्ती इथल्या राजा ते स्वाधीन केलं. हा त्यांचं नाव होतं रंगाराव आवडेकर. हा मंदिर बनवून लागलं 12 वर्ष. हा काय तेव्हा टेक्नॉलॉजी काय होती. गुड मध विद्वाची सायच्या पासून बनवलेलं मंदिर आहे. हा काय आज पण ते राम भगवान जेव्हा 14 वर्ष वनवास गेला 14 पायऱ्या आहे. हा आणि रामासमोरची मूर्ती होती मारुतीची. हा. हनुमान चालीसा म्हणते की ही लक्ष्मण रेखा बघ. ही लक्ष्मण रेखा आहे. ही आहे का लक्ष्मण रेखा? ओके आणि ते काळा दगडामध्ये बनवले म्हणून त्याला काळा म्हटलं जातं. ओके. चला 11:30
महादेवाची स्वयंभू मूर्ती काळा मारुती. चला 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 काठ्या मारुती, काठ्या हनुमानाची मूर्ती. तर इथे एक मंदिर आहे, आपण पाया पडतो. 12 वर्षांचं कुंभमेळा होतं तिथं भूमिपूजन होतं तिथं. हां अखंड ज्योत लावलं जातं तिथं. हां साधू संत लोक येतात 12 वर्षांची तपस्या करायची. हां आणि जे भूमिपूजन करतो ना आपण, हां तशी भूमिपूजन होते त्या 12 वर्षात. ओके तिथे होते. श्री लक्ष्मीनारायण मंदिर. चला दर्शन करू आपण आणि बाहेर निघू. लक्ष्मणाने सुपर्णकाची नाक कापून लागा. लक्ष्मणाने 1 वर्ष तपस्या केली. हां तपस्या केल्यानंतर सुपर्णकाची नाक कापली. हां त्याच्या आधी हां रावणाचा जो मुलगा होता मेघनाथ, हा. त्याला मारायसाठी 1 वर्ष तपस्या केली लक्ष्मणाने. ओके 12 वर्षाचा कुंभमेळा असतो, हां तिथे साधू संत लोक तपस्या करायला येते. हां. आता या ठिकाणाचं नाव काय? तपोवन, तपोवन. तपोभूमीवर तपोवन नाव पडतं. आणि कपिला गोदावरी दोन्हीचे संगम आहे. हां. चला आता आपण आणि तपोवन. ब्रह्मा विष्णू महेश हां 3 देवताला साक्षी देऊन सीता माताने जर अग्नीमध्ये प्रवेश केली ती जागा आहे. हां 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 हां. चला आता आपण दर्शन करू. आपण चला आता मंदिरात. गणेश ठाकूर आलेले. गणेश ठाकूर इथं आमचे असेच मंदिरात दर्शन करू. कसं वाटतं गणेश ठाकूर तुम्हाला? खूप मस्त, खूप मस्त वाटतंय. चला आता आम्ही पण आलो दर्शन करू. स्टोरी सांगत होते. इथे मंदिर आहे, तिचं नाक कापलं होतं. वाचून घ्या एकदा. त्यांनी परत माहिती जर सांगितली तरी तुम्ही वाचून घ्या एकदा स्टॉप करून. आता आपण आलो त्रिवेणी संगमला. बघा हे आमची माणसं बघा पाण्यात मस्त मजा करत आहेत. यो यो पडणार आणि डुबुक्कन पाण्यात तिकडं. अर्ध्याहून जास्त. चला आता आपण पाणी वगैरे घेऊ, हातपाय धुवून घेऊ आणि पुढे निघू. काय असं शुद्ध नसतो होत माणूस, असं शुद्ध नाही होत माणूस. चुक आहे, भ्रम आहे, ब्रह्माया. झालं आपलं सगळं दर्शन. बघा परत सगळे आले एका स्पॉटवर. इथंच आपली बस उभा येत आहेत हळूहळू सगळेजण. आम्ही तिकडून निघालो मस्त. आता जेवायला थांबलो होतो, जेवलं. बघा लहान पोरं सगळे झोके खेळत आहेत. हे बघा लहान पोरगा सगळेच लहान आहेत. हे बघा अरे कुठं गायब झाले. हे बघा लहान पोरं, हे बघा सगळे लहान पोरं झोके खेळत आहेत. सो आपली ही ट्रिप अशी मस्तपैकी पार पडली म्हणा. बरोबर ना? मस्तपैकी तोंडात पान म्हणून बोलता येत नाही आपल्या भावाला. मस्तपैकी ट्रिप. कसं वाटलं पिकनिक मित्र? ट्रिप कशी वाटली आपली? 1 नंबर. मित्र तुला कशी वाटली आपली ट्रिप? तोंडात पान आयुष्यात गाण. आकाश तुला कशी वाटली मित्र ट्रिप आपली? मस्त ना. आता आपण सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊ, सगळ्यांना भेटू. हे हर्षू कशी वाटली तुला आपल्या ट्रिप? जरा रिव्ह्यू दे आपल्या ट्रिपचा. नीट सांग, विचारतो मी. ओके हां नाही बोलू शकतेस हां ठीक आहे. जाऊ द्या. चला आता आपण बाकीचं कुठे गायब झाली? नाही खेळा तुम्ही, मजा करा. चला आता आपण आपला ह्या ट्रिपचा ब्लॉग इथेच संपू, कारण आपण आता इथून डायरेक्ट घरच्या दिशेने निघतोय. सो हे बघा अजून एक लहान पोरगा जो झोका खेळतोय. घे हां कट करतोय मला मध्ये. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या. तोपर्यंत मला ब्लॉग कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. 1000 होणार आहेत लवकर करा. 1000 होणार आहेत सबस्क्राईब. 1000 सबस्क्राईब होणार आहेत लवकर करा.